आज बघूया मस्त असा कोल्हापुरी पांढरा रस्सा आणि सुक्के चिकन. खायला खूप टेस्टी लागते आणि कोल्हापूरची तर ही शानच आहे. दर रविवारी सगळ्यांच्या घरी हे बनतंच बनतं. हॅलो, हाय, नमस्कार. तुमचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि सुक्के चिकन याची रेसिपी बघणार आहोत. कोल्हापूरची शान म्हणजे तांबडा पांढरा रस्सा. रविवार आला की कोल्हापूरमध्ये सर्वांच्या घरी हा बेत असतोच. रस्सा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: लसूण, कांदा, टोमॅटो, आले, तीळ, जिरे हे साहित्य लागते. कांदा, टोमॅटो छान बारीक चिरून कापून घ्यायचा. त्याच्यानंतर कढईत थोडंसं तेल टाकायचं आणि कांदा, टोमॅटो, तीळ भाजून घ्यायचे. हा मसाला भाजून घेतल्यानंतर ना त्याची टेस्ट खूप छान लागते. आपण कच्चा घेतला तर आपल्याला नंतर तेलामध्ये भाजायला वेळ लागतो. त्यामुळे आपण आधीच भाजून जर बारीक केला हा मसाला, तर आपण नंतर तेलामध्ये छान परतून पटकन होतो आणि टेस्ट पण खूप छान लागते. मसाला तयार करण्यासाठी आपल्याला जेवढे चिकन असतं त्या क्वांटिटीमध्ये आपण मसाला घ्यायचा. आम्ही थोडंच करणार होते त्यामुळे मी जास्त काही शिल्लक नाही. एक कांदा, अर्धा टोमॅटो, थोडंसं खोबरं, लसूण आणि आलं घ्यायचं. ते छान भाजून घेतलं. भाजून घेतल्यानंतर एक 2 ते 3 मिनिटात ते छान भाजून होतं. भाजून घेतल्यानंतर ते छान थंड होऊन द्यायचं. थंड होऊन झाल्यानंतर ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं. चिकनच्या रश्श्याची चव सगळी ह्याच मसाल्यावरती अवलंबून असते. हे मसाले जर व्यवस्थित असतील तर रस्सा आणि चिकन खूप छान प्रकारे तयार होते. ते भाजून झाल्यानंतर थोडेसे तीळ घालायचं आणि जिरं घालायचं. ते पण तेल त्या मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं. ते थंड झालं की आपण चिकन धुवून वगैरे स्वच्छ घ्यायचं. चिकन धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मॅरिनेट करायला थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ लावून त्याला झाकून एक 5 मिनिटं ठेवायचं बाजूला. बाकीची ही सर्व काम होईपर्यंत आपला मसाला थंड झालेला असतो. तर तो मिक्सरमधून बारीक लोण्यासारखा करून घ्यायचा. मोठा ओबड-धोबड ठेवायचा नाही. बारीक छान झाला की रस्सा तो खूप छान मिसळतो आणि चव पण छान लागते. तर आपलं चिकन मॅरिनेट झालेलं, तर कुकरमध्ये 1 चमचा तेल घालायचं आणि बारीक चिरलेला कांदा कुकरमध्ये टाकायचा आणि तो कांदा 1-2 मिनिटं परतून घ्यायचा. कांदा परतून झाल्यानंतर आपण ते मॅरिनेट केलेलं चिकन त्याच्यामध्ये टाकायचं आणि ते पण 2 ते 3 मिनिटं तेलात चिकन परतून घ्यायचं. चिकन तेलाला पाणी चिकनला पाणी सुटेपर्यंत ते परतून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपण थोडं झाकण ठेवायचं. मिठाने चिकनला आपोआप पाणी सुटते. मग पाणी सुटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि कुकरच्या 1-2 ते शिट्ट्या आणि त्या मसाल्यामध्ये आपण थोडीशी अर्धा चमचा थोडीशी खसखस टाकायची. खसखसने पण रस्स्याची खूप छान चव येते आणि थोडा दाटसर पण होतो. मग कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायचा. चिकन पटकन शिजते. तर चिकन बरोबर खाण्यासाठी मी इथं चपाती आणि भात केलेला, तर मी कुकर लावत होते. चपाती बरोबर भाकरी छान होते, कारण मुलं खाणार होती त्यामुळे मी भाकरी केली नाही, त्यांना चपातीच केली आणि तो भात वगैरे लावून घेतला. त्याच्यानंतर चपातीचं पीठ मळून ठेवलेलं होतं. मुलांसाठी पटकन 2 ते 3 चपात्या लाटून घेतल्या. तोपर्यंत आपलं चिकन शिजलेलंच होतं. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत मी इकडे चपात्या लाटून घेतल्या मुलांसाठी गरम-गरम चपात्या. कारण मुले भाकरी खातच नाही, त्यांना चपात्याच लागतात. चपाती अशी मस्त एक 7 ते 8 चपात्या करून घेतल्या. त्याच्यानंतर कुकर थंड झाला. कुकर थंड झाल्यानंतर त्याच्यामधलं झाकण काढून घेतलं. कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं. तेल घेतल्यानंतर आपण जो बारीक केलेला मसाला तो थोडा घालायचा. तो छान तेलात भाजून घ्यायचा. त्याला थोडं परतेपर्यंत तेल येईपर्यंत परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये थोडं चटणी, मीठ टाकायचं, गरम मसाला टाकायचा, मीठ टाकायचं. ते पण थोडा वेळ भाजून घ्यायचं. ते भाजून झाल्यानंतर आपण जे कुकरमध्ये असते त्यातल्यामध्ये चिकनचे पीस काढून घ्यायचे आणि त्या कढईमध्ये टाकायचे. आपल्याला सुक्कं पाहिजे असलं तर आपण त्याच्यामध्ये पाणी थोडं घालायचं नाही. पण आपल्याला जर थोडंसं ग्रेव्ही पाहिजे असेल तर आपण ते चिकन शिजलेलं असतं त्याचं पाणी घालायचं आणि ते छान शिजत ठेवायचं झाकण ठेवून वाफ लागायला. त्याच्यानंतर एका पातेल्यामध्ये थोडं तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये तोच बारीक केलेला मसाला घालायचा, तो पण परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये चटणी, मीठ, हळद आणि गरम मसाला टाकून ते पण छान भाजून घ्यायचं. तर आपण तेल येईपर्यंत भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण सहसा चिकन वगैरे करताना किंवा कटाची आमटी करताना आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं. त्याने कसं छान कट दिसतो आमटीला आणि खायला खूप मज्जा येते कट असल्यानंतर. तर मस्त असा रस्सा वगैरे करून घेतला, सुक्कं वगैरे करून घेतलं. छान याला एक 15 मिनिटं मंद गॅसवरती रस्स्याला उकळी करायला ठेवलं. तर चिकन पण इकडे झालेलं. त्याच्यानंतर वरती येऊन गार्निशिंग करण्यासाठी कोथिंबीर टाकून दिली आणि मस्त असा माझा चिकनचा रस्सा आणि सुक्कं तयार झालेलं. तर बघूनच खूप खाऊ वाटत होतं आणि छान असं उकळून घेतल्यानंतर मी हे मुलांना करून खायला दिलं. तर तुम्हाला माझे व्लॉग आवडत असले तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. तर नवीन अशा रेसिपीबरोबर मी तुम्हाला परत भेटते. थँक यू. आजच्यापुरतं एवढंच.